श्री स्वामी समर्थ. रीम नमो नारायणा. डिसेंबर हा संपूर्ण महिना तुम्हाला आनंदी, उत्साही आणि मंगलमय, तेजोमय जाओ आणि स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन एकाग्रतेने आध्यात्मिक प्रगती करून देणारा ठरो, अशा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेत आहोत. सर्वप्रथम आपणा सर्वांना या महिन्यात येणाऱ्या दत्त जयंती उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि विनंतीपूर्वक सांगू इच्छिते. आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. सर्वप्रथम आपण गोचर पत्रिकेची माहिती घेऊयात. गोचर स्थिती काय आहे ते जाणून घेऊयात. लग्न स्थानामध्ये रवी मंगळ अर्थात वृश्चिक राशीमध्ये रवी मंगळ, धनु राशीमध्ये बुध, कुंभ राशीमध्ये शनी, मीन राशीमध्ये राहू, मेष राशीमध्ये गुरु, कन्या राशीमध्ये केतू अशा प्रकारे गोचर स्थिती लाभलेली आहे. आणि या गोचर स्थितीचा तुमच्या जीवनावरती नक्कीच शुभ अशुभ परिणाम प्राप्त होणार आहे. राशी चक्रातील ही 8वी रास आहे. या राशीमध्ये चंद्रदेव क्षीण होतात अर्थात नीचेला जातात. त्यामुळे तुमचा मूड सातत्याने बदलता राहतो. कधी अतिउत्साही, आनंदी आणि तर कधी नैराश्याखाली किंवा एखाद्या विचारामध्ये गुंतलेला असा तुमचा स्वभाव आहे. या महिन्यात सुद्धा तुम्हाला अशाच स्वभावाचा दुष्परिणाम जाणवणार आहे. किरकोळ प्रमाणामध्ये रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर मोठमोठ्या संकटांना सामोरे जावं लागणार आहे. मंगळदेव लग्न स्थानामध्ये विराजमान आहेत, वृश्चिक राशीमध्ये विराजमान आहेत, सोबत रविदेव आहेत. त्यामुळे कुटुंबामध्ये किंवा एखाद्या व्यापारामध्ये तुम्ही एखादं काम करताय, त्या कामामध्ये अतिघाई होण्याचे योग आहेत. सर्वप्रथम आपण व्यक्तिगत जीवनाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला या महिन्यामध्ये रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण जीवनामध्ये राग जास्त मोठ्या प्रमाणात येऊन याच महिन्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. घाईने एखादा निर्णय, डिसिजन चुकू शकतो आणि त्याचा दुष्परिणाम तुम्हाला आयुष्यभर प्राप्त होईल. त्यामुळे सगळ्यांना सल्ला देऊ इच्छिते की या महिन्यामध्ये घाईने निर्णय घेऊ नका. तापटपणा कमी राहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी मी काही उपाय सुचवणार आहे. ते उपाय तुम्ही नक्की करा. याबरोबरच आपण धनस्थानाकडे वळूयात. राशी पत्रिकेतील दुसरं घर या स्थानामध्ये गुरुदेवांची रास. गुरुदेव मेष राशीतनं गोचर करत आहेत. या स्थानामध्ये बुधदेव आलेले आहेत. त्यामुळे भावंडांसाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी तुमच्याकडनं पैसा खर्च होऊ शकतो. तुमच्या राशीचा थोडासा स्वभाव आहे तुम्हाला विनाकारण पैसे खर्च करणं किंवा जास्त हौसीमौजीसाठी पैसे खर्च करणं आवडत नाही. परंतु या महिन्यात त्याही गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला चिडचिड होऊ शकते. काही असे प्रसंग उद्भवू शकतात की ज्यासाठी तुम्हाला मोठ्या स्वरूपात खर्चही करावा लागणार आहे आणि त्या खर्चाला नियंत्रण होत नाहीये, खर्च विनाठाईस होतोय असं तुम्हाला वाटेल आणि त्या खर्चामुळे तुम्हाला मानसिक ताण सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे नक्की काळजी घ्या. धनवृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थितीमध्ये दर्शवतो. पराक्रम परिश्रम स्थानाकडे वळूयात. या स्थानाचे अधिपती शनी महाराज चतुर्थ स्थानात विराजमान आहेत. भावंडांसमवेत एखाद्या महत्त्वपूर्ण गोष्टीवरती चर्चा होऊ शकते. एखादा निर्णय घेण्याचे योग येऊ शकतात. त्या निर्णयावरनं तुम्हाला आयुष्यभरासाठी एखादा चांगला निर्णय घेतला किंवा एखादं चांगलं कार्य केलं यासाठीचं आत्मिक समाधान प्राप्त होऊ शकतं. याबरोबरच परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना थोडासा परिश्रमाचा, परंतु त्या परिश्रमातनं आनंद प्राप्त करून देणारा ठरणार आहे. याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थामध्ये शनिदेवांची कुंभ रास आणि कुंभ राशीमध्ये शनिदेव गोचर करत आहेत. जीवनामध्ये असे अतिप्रसंग घडले की ज्यामध्ये तुमचं मानसिक स्वास्थ्य ढासळलं, व्यापारामध्ये किंवा नोकरीमध्ये अपयश आलं आणि त्यामुळे बरंचसं मनखच्चीकरण झालं. पण तुम्ही पुन्हा उभारी घेऊन उभे राहिलात आणि नवीन प्रवासाला लागलात, नवीन नियोजन केलं, नवीन उद्योग व्यवसाय नोकरीच्या शोधात राहिलात आणि पुन्हा तुम्ही एक सेटल चांगली व्यक्ती म्हणून जीवनामध्ये समाजाच्या समोर उभे राहिलात. परंतु आता असे प्रसंग उद्भवणार आहेत की समाजामध्ये कुठलेही कार्य करताना तुमच्याकडनं घाईने निर्णय घेणं किंवा त्यांना मनाविरुद्ध निर्णय घेताय असं वाटणं, असं जाणवणं, असे कुयोग संभवत आहेत. त्यामुळे काळजी घ्या. चतुर्थ स्थानातील शनिदेवांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील उद्योग व्यापार स्थानावर येत आहे. त्यामुळे नक्कीच व्यवसायावरती ह्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की तुम्ही या महिन्यामध्ये जपून राहायचं आहे. विशिष्ट उपासना सुचवणार आहे, ती तुम्ही नक्की करायची आहे. याबरोबरच मातृसौख्य तुम्हाला मध्यम स्थितीमध्ये प्राप्त होईल. वाहन वास्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. जुन्या रिसेलचं एखादं घर घेण्याचे योग येतील किंवा वाहन घेण्याचे सुद्धा योग या महिन्यामध्ये आहेत.
याबरोबरच पंचमस्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 5वं घर, ज्यावरून आपण संतती सौख्य सुद्धा पाहत असतो आणि शिक्षण पाहत असतो, तर या स्थानामधनं गुरुदेवांची रास आहे आणि गुरुदेव मेष राशीतनं गोचर करत आहेत. त्यामुळे नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यासासाठी विशिष्ट उपासना करावी लागणार आहे, कारण अभ्यासामध्ये एकाग्रता राहणार नाही, थोडासा तुमचा चंचल स्वभाव होईल असे अशुभ योग आहेत. त्याबरोबरच आपण पुढील विषयाकडे वळूयात. या स्थानावरनं संतती योग सुद्धा पाहिला जातो. संतती इच्छुक दाम्पत्यांना हा महिना उत्तम स्थितीमध्ये आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच संततीचं सौख्य प्राप्त होऊ शकतं आणि याबरोबरच संततीबद्दल जी काही काळजी चिंता होती किंवा त्यांच्यासोबत वादसंघर्ष होते ते निर्माण होणार नाहीत किंवा असतील तर ते संपुष्टात येतील असं शुभग्रहमान सुद्धा प्राप्त होईल. राहुदेव पंचम स्थानात आल्यानंतर संततीसोबत मतवैचारिकता निर्माण करून देतात आणि हे राहुदेव तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून पंचम स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करत आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या मुलांसोबत कम्युनिकेशन करताना, संभाषण करताना थोडीशी काळजी घ्या. तुमचे निर्णय त्यांच्यावर लादले जाणार नाहीत ना, या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या. राशीपत्रिकेतील 6व्या घराकडे वळूयात. षष्ठ स्थान, हितशत्रूंचा त्रास होणार आहे का हे पाहत असतो. याच स्थानावरून आपण आरोग्य कसं आहे पाहत असतो, तर या स्थानाचे अधिपती मंगळदेव हे लग्न स्थानामध्ये विराजमान आहेत. त्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास निर्माण करून देऊ शकतील आणि निद्रा नाश होऊ शकेल. योग्य वेळेस आराम करणं, योग्य वेळेस आहार करणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं. मेडिटेशनकडे लक्ष द्या, यामुळे तुम्हाला एकाग्रता वाढेल आणि कुठल्याही प्रकारचा विचार जास्त येणार नाही, मनामध्ये जास्त शंका निर्माण होणार नाही असं शुभ ग्रहमान सुद्धा प्राप्त होऊ शकेल. याबरोबरच शत्रुत्रासाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुम्हाला शत्रुत्रास निर्माण होणार नाही. किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता निर्माण होऊ शकते. व्यापारासंदर्भात तर काळजी घ्यायची आहे. 7व्या स्थानाकडे वळूया. 7व्या स्थानावरून आपण जोडीदाराचं सौख्य पाहत असतो. या स्थानाचे अधिपती शुक्र महाराज व्यय स्थानात गेले आहेत. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या हौशी मौशीसाठी किंवा त्यांना आनंद प्राप्त करून देण्यासाठी, अलंकार प्राप्त करून देण्यासाठी तुमच्याकडनं पैसा खर्च होणार आहे. खर्चाच्या दृष्टीने हा महिना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च घडून आणणारा ठरणार आहे. तर काळजी घ्या, नियोजन करा, योग्य पद्धतीने पैसा खर्च कसा होईल याकडे लक्ष द्या. याबरोबरच जोडीदाराचं सौख्य मध्यम प्रमाणात तुम्हाला प्राप्त होईल आणि विवाहाच्या कार्यासाठी या महिन्यामध्ये हा महिना थोडासा, विवाहाचं कार्य घडून येण्यासाठी हा महिना थोडासा मध्यम स्थिती दर्शवतो. अष्टम स्थानाकडे वळूया. अष्टम स्थानामध्ये बुधदेवांचे रास आणि बुधदेव धनुराशीमधनं गोचर करत आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये नवनवीन संकल्पना येणं, संभाषणातनं तुम्ही एखादं कार्य करत असाल, तुमचं करिअर असेल तर त्या करिअरमध्ये यश संपादन करून देणं, कम्युनिकेशनचा व्यवसाय असेल किंवा कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल तर नक्कीच तुमच्या कार्याचा उल्लेखनीय असा चांगल्या पद्धतीचा कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारा योग हा संपूर्ण डिसेंबर महिन्यात संभवत आहे. राशीपत्रिकेतील 9वं घर, यावरून आपण भाग्योदय कसा घडून येणार आहे, प्रवासाचे योग कसे आहेत, आध्यात्मिक प्रगती कशी आहे पाहतो. तर या सर्व दृष्टिकोनातून विचार केला असता आध्यात्मिक प्रगती घडून येण्यासाठी शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्याकडनं जास्तीत जास्त परमेश्वराची सेवा घडून येईल, गुरूंची सेवा घडून येण्याचे शुभ योग आहेत आणि याचबरोबर परदेशात जाण्याचे विचार असतील तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता. या महिन्यामध्ये यश संपादन करून घेऊ शकता. करिअरच्या दृष्टीने नवीन नोकरीच्या शोधात आहात तर नोकरी प्राप्तही होऊ शकते. नोकरीमध्ये यश संपादन करून घेऊ शकाल आणि त्याचबरोबर बढतीचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवत आहेत. करिअरच्या दृष्टीने नवीन नोकरीच्या शोधात आहात तर नोकरी प्राप्तही होऊ शकते. नोकरीमध्ये यश संपादन करून घेऊ शकाल आणि त्याचबरोबर बढतीचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवत आहेत. राशीपत्रिकेतील 10वं घर, ज्यावरून आपण कर्मस्थानाचा विचार करतो, कर्माचा विचार करतो, तर या दृष्टीने विचार केला असता अतिशय उत्तम म्हणता येईल, कारण केंद्रस्थानाचे अधिपती रविदेव हे केंद्रस्थानातच विराजमान आहेत आणि मंगळदेवांच्या युतीत आहेत. आत्मविश्वासाने तुम्ही एखादं कार्य हाती घ्याल, उद्योग व्यवसायामध्ये उतराल किंवा उद्योग व्यवसाय तुमचा सुरू असेल तर त्यामध्ये सुद्धा यश संपादन करून घेण्यासाठी तुमचे जास्त प्रयत्न होतील. कुठल्याही प्रकारचं धाडस करायची जर वेळ आली तर ती सुद्धा होऊ शकेल. फक्त एक काळजी घेण्याची गरज आहे, ती मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेली आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. प्राप्त होणारा पैसा हा खर्चाकडे जास्त जाणार आहे, त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहण्याची सूचना सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. व्ययस्थानाचा विचार केला असता व्ययस्थानामध्ये
व्ययस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता व्ययस्थानामध्ये शुक्रदेव आहे, त्यामुळे सौंदर्याची काळजी घ्या. सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यासाठी, कपडे खरेदी करण्यासाठी तुमचा कल राहणार आहे. यासाठी तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात पैसा खर्चही होणार आहे. तर आता आपण सगळ्यात महत्त्वाची असते ती उपासना. आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी शंकराची उपासना करा, नामस्मरण करा किंवा कुलदेवतेचं आणि गुरु महाराजांचं नामस्मरण करा. नक्कीच आध्यात्मिक प्रगती होणार आहे. याबरोबरच भाग्योदय अतिशय उत्तम प्रकारे घडून यावा, व्यापारामध्ये सुस्थिती निर्माण व्हावी, वादाचे प्रसंग जे उत्पन्न होणार आहेत ते होऊ नयेत, त्याचा त्रास कमी व्हावा. त्यामुळे दररोज श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा किंवा रामरक्षा रोज एकदा संध्याकाळच्या वेळेमध्ये वाचन करा. अशा पद्धतीने आज आपण संपूर्ण डिसेंबर महिना वृश्चिक राशीच्या जातकांना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेतली. तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, यावर मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमची अडचण मला सांगून त्यावरती मार्गदर्शन घेऊ शकता. याबरोबरच जानेवारी 2024 हे संपूर्ण वर्ष तुम्हाला कसं राहणार आहे हे तुमच्या वैयक्तिक जन्मपत्रिकेवरून आपण सांगू शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला ती माहिती हवी असेल, संपूर्ण वर्षफळ जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता. त्यासाठी सुद्धा नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वामीमय दत्त जयंतीच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.